हाय एव्हरीवन. तर त्या दिवशी मी तुम्हाला पहिल्या 5 साड्या दाखवल्या ज्या अजून इथंच आहेत. या बघा, माझ्या डिझायनर साड्या या दाखवून झाल्या तुम्हाला. 1 2 3 4 5. आता मला रिक्वेस्ट आली होती की माझी पैठणी दाखव म्हणून, तुझी पैठणी दाखव म्हणून. ही आहे बघा, मी ही पैठणी, ह्याच्यावर मोर आहेत. खूप एक्सपेन्सिव्ह ही पण पैठणी आहे. ऑलमोस्ट 6-7 हजाराची पैठणी आहे ही. मी सांगितलं तसं की आमच्या घरात ना लागोपाठ काही वर्ष फंक्शन्स चालू होती, त्यामुळे साड्यांची खरेदी भरपूर झाली होती त्यावेळेला. आता मी बरेच वर्षात साड्या घेतलेल्या नाही, पण बघा इस्त्रीसुद्धा नाही आहे साड्यांना, कारण घेतल्याच नाहीत. याच साड्या खूप 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 वापरल्यात मी, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर प्रत्येक फंक्शनला मी या साड्या वापरल्यात. आणि जसं की मी बोलले की साडीला मी कायम नेट लावते, तर बघा आतनं असं नेट लावते मी कायम. इथे दिसतंय का तुम्हाला? म्हणजे साडीचा पदर जो आहे ना, त्याच्यात आपण जे हे दागिने घालतो ते अडकत नाहीत. असं नेट लावते, दिसतंय का? तुम्ही पण असं करू शकता की साड्यांचा जो पदर असतो ना, त्याला असं नेट लावायचं. दिस इज द टिप ऑफ द डे. याच्यामुळे काय होतं, तुमच्या साड्या जास्तीत जास्त टिकतात. मी असं नेट लावते त्यामुळे पदराला. ही साडी अशी आहे पूर्ण. अशी आहे. ला ऑरेंज कलरची अशी बॉर्डर आहे. पदर ऑरेंज आहे आणि साडी मात्र ग्रीन आहे. तर उद्या मुहूर्त पण आहे. उद्या नाही, परवा मुहूर्त पण आहे. अयोध्येत रामाची मूर्ती स्थापन करणार आहेत. तर मी म्हटलं आपण पण साडी नेसून ॲटलिस्ट माझ्या व्ह्युअर्सना तरी दाखवू माझ्या साड्या कशा आहेत, काय आहेत ते. तर हा पदर आहे बघा, हा पदर आहे. मी आता ना ॲक्च्युली 2-4 साड्या जेवढ्या दाखवता येतील, शक्य होतील तितक्या दाखवणार आहे आज परत तुम्हाला. त्यामुळे अशीच साडी नेसली. याला व्यवस्थित पिनअप वगैरे काहीच केलेलं नाही आहे, पण ही आहे साडी. असं ब्लाऊज शिवलेलं आहे. इग्नोर. बॅक साईड बो लावलेला आहे असा. असा बो केलेला आहे, बॅक साईडला डिझाईन केलेली.